सिया आणि चेतन या दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं. केतन अगरवाल हत्या प्रकरणी आज नेमकी काय सुनावणी झाली? आता आपल्यासोबत सियाचे वकील विपुल दुश्शिंग आहेत. सर, काय नेमकं आज सुनावणी झाली? आज पोलिसांनी सियाची आणि त्याच्यासह आरोपीची 7 दिवसाची वाढीव कोठडी मागण्याचा अर्ज केलेला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून मेहरबान कोर्टाने सदरची कोठडी ही 3 जुलैपर्यंत वाढवलेली आहे. आपण बराच विरोध जो आहे तो या ठिकाणी केल्याचं दिसलं, कारण त्यांनी 7 दिवस मागितलं आणि सिया आणि चेतनची पुन्हा एकदा तपासणी करण्याची गरज आहे, असे अनेक मुद्दे या ठिकाणी मांडले. मग तुम्ही विरोध त्यांना करताना दिसला? विरोध आम्ही त्याबाबत करत नव्हतो. विरोध आजपर्यंत सियानी पोलीस कोठडीमध्ये असताना तिला पूर्णपणे पोलिसांना सहकार्य केलेलं आहे याबद्दलचा आमचा युक्तिवाद होता. इथून पुढेही जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा ती पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहे, असाच आमचा युक्तिवाद आहे. आजपर्यंत तिने कोऑपरेट केलं नाही असा कुणाचा आरोप नाही, पोलिसांचाही आरोप नाही. त्याच्यामुळे आम्ही पोलीस कोठडीला विरोध करत होतो की ऑलरेडी 7 दिवस मी तुमच्या ताब्यात आहे, तपास हा तुम्हाला सगळा करता येणं शक्य होतं, तो त्यांनी केलेला आहे. आधी सियाचं रिक्रिएशन झालं आणि परत चेतनचं रिक्रिएशन करण्याची गरज असल्याचं ते या ठिकाणी म्हणतात. मोबाईल रिकवर करण्याची, म्हणजे मोबाईलमधला डाटा रिकवर करण्याची गरज आहे. पॅन्ट जी आहे ती चेतनची मिळवण्याची गरज आहे, म्हणून परत एकदा कोठडी मागितली. हो, बरोबर आहे. त्यांचं म्हणणं आहे रिक्रिएशन करायचे. त्याच्याबद्दलचा आमचा युक्तिवाद होता की रिक्रिएशन किंवा रिकन्स्ट्रक्शनचा जो एव्हिडन्स आहे हा व्हॅलिड एव्हिडन्स म्हणून भारतीय कोर्टांमध्ये मान्यता त्याला दिलेली नाही आहे. त्याला ते कन्फेशन, आरोपीचं पोलीस कोठडीमध्ये असतानाचं कन्फेशन म्हणून मानलं जातं. त्यामुळे त्या इल्लिगल ग्राउंडसाठी पोलीस कोठडी वाढू नये हा आमचा युक्तिवाद होता. परंतु त्या ग्राउंड बरोबरच आणखी त्यांचे इतरही ग्राउंड्स असल्यामुळे न्यायालयाने सीसीटीव्हीचा एक उल्लेख करण्यात आला की बसले एका ठिकाणी, कॉन्फरन्स तिथं झाली. आता 2 लोक एका ठिकाणी भेटली, एकमेकांशी बोलली म्हणजे कॉन्स्पिरसीच्याच बाबतीत ते बोलत होते असा इन्फरन्स काढण्याची मुभा आपला कायदा देत नाही आपल्याला. ते दोघं दिसत आहेत, ते कॅमेऱ्यामध्ये त्या एका कॅफेमधल्या त्यांनी फुटेज जप्त केलेलं आहे, तर त्याचा अर्थ काय असा कॉन्स्पिरसी झाली असं काढता येणं हे म्हणजे चुकीचं आहे. इट विल बी. नाही, तुम्ही म्हणत होता की सियाच्या म्हणजे केतनच्या आई वडिलांनी सांगितलं म्हणून ही हत्या होत नाही, हे कशाच्या आधारावरती? तुम्ही बरोबर आहे ना, तिथे बघायला कोणी ते सुद्धा नव्हते. त्यांचं आधी एडी ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट आहे, त्या अँगलनी त्यांचे सगळे पहिलं तपास आहे आणि मग त्यांना काही दिवसांनी त्याच्या आई वडिलांचं ओपिनियन आलं की आमचा मुलगा हा चांगला ट्रेकर आहे, तो अशा पद्धतीने पडू शकत नाही आणि म्हणून ही हत्या आहे असं त्यांचं मत आहे. ही हत्या आहे हे प्रायमा फेसी दाखवायला आज रोजी कुठला पुरावा नाहीये. हत्या. अनेक युक्तिवाद करत असताना अनेक दाखले या ठिकाणी दिले, कुठल्या प्रकरणाचे दाखले दिले, त्याचं कारण काय? इल्लिगल अरेस्टचा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. यांना अरेस्ट करताना 23 तारखेला 4 वाजता त्यांना अरेस्ट दाखवलेली आहे. त्यावेळेस त्यांना ग्राउंड्स ऑफ अरेस्ट त्यांनी जे दिलेत ते ग्राउंड्स ऑफ अरेस्ट सेक्शन 47 आहे BNSSचा. तर त्या BNSSच्या सेक्शन 47 नुसार ग्राउंड्स ऑफ अरेस्ट देणं हे कंपल्सरी आहे लेखी स्वरूपामध्ये. ह्यांनी जे ग्राउंड्स ऑफ अरेस्ट दिलेले आहेत त्याच्यामध्ये जे 3 कारणं त्यांनी नमूद केली आहेत, ग्राउंड्स, आधारभूत मुद्दे, ते मुद्दे सफिशियंट नाही आहेत अरेस्ट जस्टिफाय करायला. हा युक्तिवाद आम्ही मेहरबान कोर्टासमोर केला. शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय की हत्या नाहीये, परंतु पोलीस म्हणतायत की या हत्येत आणखी कुणाचा तरी सहभाग असू शकतो. आता ते पोलीस सगळ्या बाजूने, आता एकदा बघा तपास सुरू झाल्यानंतर पोलिसांना सर्व अँगल तपासणं त्यांचं कर्तव्य आहे, त्यानुसार ते त्यांचं काम करतायत, त्यामुळे ते तसं म्हणतायत. बरोबर आहे. 3 जुलैपर्यंत आता पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि या पोलीस कोठडीमध्ये सिया आणि चेतनची पुन्हा कसून चौकशी होणार आहे. त्या चौकशीत आणखी काय धक्कादायक माहिती समोर येतं याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे. कॅमेरामन विजय राऊतचं नाजिमुल्ला, ABP माझा, मावळ, पुणे.